नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे सशस्त्र पोलीस शिपाई SRPF भरती 2024-25 लेखी परीक्षेचं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत। हा संच ए आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1 जो गणिताचा भाग आहे तर त्याची सिरीज आलेली आहे, तर त्याचे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 64। इथे मी तुम्हाला फक्त मार्क किती पडले ते सांगत आहेत। आपल्याला फक्त सिरीज चेक करायची आहे। तुम्हाला किती मार्क पडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 2 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 31। प्रश्न क्रमांक 3 खालील क्रम पूर्ण करा BDECFGDHIEJK। तर पुढचा जो क्रम आहे ते ऑप्शन नंबर ए आहे FLM। प्रश्न क्रमांक 4 अक्षर मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे? तर ऑप्शन नंबर 4चं प्रश्न क्रमांक 4चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, म्हणजेच की H। प्रश्न क्रमांक 5चा जो तक्ता दिलेला आहे त्याचे प्रश्न आहेत की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, म्हणजेच की जे। प्रश्न क्रमांक 6 संतोष दक्षिणेकडील तोंड करून उभा होता, तो उजवीकडे 45 डिग्री वळला, तर त्याच्या मागची दिशा कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे ईशान्य। प्रश्न क्रमांक 7 ए पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेला, तेथून तो डावीकडे वळाला व 30 मीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळाला व 20 मीटर चालत गेला, तेथून पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला, तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 60 मीटर। प्रश्न क्रमांक 8 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल, तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मंगळवार। प्रश्न क्रमांक 9 रमेशचा जन्म मंगळवारी 14 ऑगस्ट 2011ला झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे मंगळवार। प्रश्न क्रमांक 10 प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी आहे, तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण असतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाऊ। प्रश्न क्रमांक 11 मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे, त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यावर कमलेश डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 14वा। हे ज्या खाणाखुणा केलेल्या आहेत ते प्रश्नांची उत्तरं बरोबरच असतील असे नाही आहे, ते विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये केलेले मी जे तोंडी सांगेल ते उत्तर बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 12 एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजेच 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, याप्रमाणे तर 24 तासात एकूण किती टोल पडतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 156। मी हे तुम्हाला आता फक्त ॲन्सर की म्हणून सांगत आहे स्कोर चेक करण्यासाठी। जर तुम्हाला याचे संपूर्ण विश्लेषण जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा। प्रश्न क्रमांक 13 एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे, त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 65। प्रश्न क्रमांक 14 घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे हत्ती। प्रश्न क्रमांक 15 प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा पर्याय निवडा। तर इथे आपल्याला 4 ट्रायंगल दिलेले, तर त्याचे जे काही क्वेश्चन मार्क आहे चौथ्या ह्याच्यात त्याचं उत्तर सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 15। प्रश्न क्रमांक 16 खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी। प्रश्न क्रमांक 17 ए आणि बी या नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी भरण्यास अनुक्रमे 6 आणि 8 तास लागतात, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए। प्रश्न क्रमांक 18 एका घड्याळात 10:30 वाजले आहेत, जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काट्याची दिशा कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे नैऋत्य। प्रश्न क्रमांक 19 खालील अक्षरसंच आरशासमोर धरल्यास तिची प्रतिमा कशी दिसेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे। प्रश्न क्रमांक 20 रिकाम्या जागी येणारी अक्षरे पर्यायातून निवडा। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे GGIH। प्रश्न क्रमांक 21 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
तर 21चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 8 येईल. प्रश्नचिन्हाच्या जागी 8 संख्या येईल, म्हणजेच की 8 नंबर. प्रश्न क्रमांक 22. विधाने सर्व सुशिक्षित व्यक्ती बेरोजगार असतात, सर्व बेरोजगार व्यक्ती शेतकरी असतात. तर अनुमान आहे अ. सर्व शेतकरी सुशिक्षित असतात, ब. काही शेतकरी सुशिक्षित असतात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ब सत्य आहे, म्हणजेच की काही शेतकरी सुशिक्षित असतात. प्रश्न क्रमांक 23. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 2 असेल. प्रश्न क्रमांक 24. खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वजा व बेरीज. प्रश्न क्रमांक 25. गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली. त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 5050. प्रश्न क्रमांक 26चं जे काही दिलेलं आहे तर च्या जागी कोणती संख्या येईल? तर जे आपल्याला त्रिकोणच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 13. मी हे जे क्वेश्चन आहे ना गणिताचे, खरं तर आपल्या चॅनलवर आपण GK, करंट अफेअर्स, मराठी, ग्रामर याचे क्वेश्चन्स बघतो. तरी देखील मी तुम्हाला हा पेपर चेक करण्यासाठी तुम्हाला खरोखर किती मार्क पडले त्यासाठी ही ॲन्सर की सांगत आहे. प्रश्न क्रमांक 27. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची अनुक्रमे संख्या किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 28, 22. प्रश्न क्रमांक 28. 2348 नंतर येणारी पुढील 17वी विषम संख्या कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 2381. प्रश्न क्रमांक 29चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 12,000 रुपये. प्रश्न क्रमांक 30चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 2. प्रश्न क्रमांक 31. जर x बरोबर 4 असेल तर 7x √x³ - x² + 1 = किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 14चा स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 32चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 16. प्रश्न क्रमांक 33. 3.2 किलोग्रॅमच्या किती टक्के म्हणजे 80 ग्रॅम होईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 2.5%. प्रश्न क्रमांक 34. 2 संख्यांचा लसावी 48 आहे. त्या संख्यांची गुणोत्तर 2 जसे 3 आहे तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 40. प्रश्न क्रमांक 35. 34, 38, 26 या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी राहील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 6 बाकी राहील, म्हणजेच की नाही 6 हे बरोबर उत्तर आहे भागल्यास. प्रश्न क्रमांक 36. हे एक्झॅक्टली दिसत नाही आहे, बट एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्रांची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्रांची किंमत आज काय असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 52,900. प्रश्न क्रमांक 37. अक्षयला अजितपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजितला अक्षयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 25%. हे जे इथे भरपूर खाडाखोड झालेली आहे कारण की विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये सॉल्व्ह केलेले म्हणून, त्यामुळे स्वतःला इग्नोर करा. प्रश्न क्रमांक 38. एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली तर शेकडा तोटा काढा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 25%. प्रश्न क्रमांक 39. एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 21. प्रश्न क्रमांक 40. एका रकमेची 15 वर्षात चौपट होण्यासाठी व्याजाचा दर काय असावा? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 20%. प्रश्न क्रमांक 41. एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते तर 10,000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 20,000 रुपये. प्रश्न क्रमांक 42. जर 9 व्यक्ती एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर किती व्यक्ती ते काम 24 दिवसात पूर्ण करतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 6.
6 दिवसात. प्रश्न क्रमांक 43, 350 मीटर लांबीची रेल्वे 40 किलोमीटर पर अवर व 250 मीटर लांबीची रेल्वे 32 किलोमीटर पर अवर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 30 सेकंद. प्रश्न क्रमांक 44, एका व्यक्तीने मरणोत्तर 2 भावांना व 2 बहिणींना रक्कम ठेवली. ती रक्कम 9,000 रुपये होती, तर समान वाटप कसे होईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर एच आहे, 2250. प्रश्न क्रमांक 45चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 6:8:9. प्रश्न क्रमांक 46, आई आणि मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 24 वर्षे. प्रश्न क्रमांक 47, 2 लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मीटर इतके असल्यास 75 मीटर लांबीच्या रस्त्यावरून एकूण किती झाडे लावली लागेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 31. प्रश्न क्रमांक 48चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 29/4. प्रश्न क्रमांक 49, 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 15.5. प्रश्न क्रमांक 50चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 195.862. प्रश्न क्रमांक 91, ट्रूथ सोशल हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणाच्या मालकीचे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 52, जनरेशन झेड नावाने ओळखली जाणारी पिढी कोणत्या वर्षादरम्यान जन्माला आली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1997 ते 2012 मध्ये. प्रश्न क्रमांक 53, 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सी.पी. राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 54, भारतातील पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, लखनौ. प्रश्न क्रमांक 55, सेबॅस्टियन सॅवे हा मॅरेथॉनपटू कोणत्या देशाचा नागरिक आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, केनिया. प्रश्न क्रमांक 56, राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश विशारद एडविन ल्युटनेन्स यांचा अर्धपुतळा हटवण्यात आला व त्या जागी डॅश यांचा पुतळा बसवण्यात आला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राजगोपालचारी, सी, राजगोपालचारी. प्रश्न क्रमांक 57, नुकतेच नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले बालेन शहा कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. प्रश्न क्रमांक 58, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नाशिक. प्रश्न क्रमांक 59, संपूर्ण क्रांती हा नारा कोणत्या नेत्याद्वारे देण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 60, भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्लंडचा सम्राट कोण होता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जॉर्ज 6. प्रश्न क्रमांक 61, धारावीपूर गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, धुळे. प्रश्न क्रमांक 62, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, शिरपूर. प्रश्न क्रमांक 63, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, गुजरात. हे जे आपण आता डेली पेपर सिरीज सॉल्विंग घेतो हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण की मुख्यमंत्र्यांकडनं जी आर तर नाही आलेला आहे, बट माहिती आलेली आहे की शेवटच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भरती होणार म्हणजे होणार आहे. त्यामुळे तुम्ही तयारी चालूच ठेवा. प्रश्न क्रमांक 64, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डॉक्टर Y.V. रेड्डी. प्रश्न क्रमांक 65, राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 15 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 66, ChatGPT म्हणजे काय? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 37, यतः शौर्य तथो जय हे ब्रीद वाक्य कोणत्या दलाचे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, फोर्स 1. प्रश्न क्रमांक 68, कोणत्या दिवशी भारत सरकारने भारत नक्षलमुक्त झाल्याचे घोषित केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 31 मार्च 2026 या दिवशी नक्षलमुक्त झाल्याचे घोषित केले.
प्रश्न क्रमांक 69, 6 मार्च 1948 हा दिवस कोणत्या दलाचा स्थापना दिवस आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, राज्य राखीव पोलीस बल SRPF. प्रश्न क्रमांक 70, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पदव्युत्तर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 52वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 71, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चेतापेशी. प्रश्न क्रमांक 72, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मूलद्रव्यांचे अणुअंक. प्रश्न क्रमांक 73, प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन नंबर सी, 2014 साली प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 74, चुकीची जोडी ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पीतक्रांती हळद उत्पादन. ही चुकीची जोडी आहे, बाकीच्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 75, विटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन नंबर सी, टोकोफेरॉल. प्रश्न क्रमांक 76, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्णात होतो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, मूर्धन्य वर्ण. प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी विकारी शब्दजातींचा गट ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नाम सर्वनाम. प्रश्न क्रमांक 78, भाववाचक नामालाच डॅश असे म्हणतात. तर भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम म्हणजेच की ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 79, सोने, तांबे, साखर हे नामाचे डॅश प्रकारामध्ये येतात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पदार्थवाचक. म्हणजेच की सोने, तांबे हे पदार्थवाचक प्रकारामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 80, खडाष्टक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सलोखा. आपण विरुद्ध शब्दांची एक सिरीज बघितलेली आहेत मराठी ग्रामरमध्ये, व्याकरणमध्ये, तर त्याच्यामध्ये हा आपण प्रश्न घेतलेला आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की सिरीज चेक करा. तर अतिशय महत्त्वाचे असे ग्रामरचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याची आपली डेली सिरीज चालू आहे. प्रश्न क्रमांक 81, जो, जी, जे, जे, ज्या, जी या सर्वनामांचा प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, संबंधी सर्वनामे आहेत हे शब्द. प्रश्न क्रमांक 82, तो म्हणे वेडा झाला या विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, व्यर्थ उद्गारवाचक. प्रश्न क्रमांक 83, कडक ऊन पडले आहे अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, गुणवाचक. प्रश्न क्रमांक 84, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुनील उद्या पुण्याला जाईल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 85, मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, रीती भविष्यकाळ. तुम्ही म्हणत असताल की इथे आपण संपूर्ण विश्लेषण नाही दिले, की हे जो आहे ना, मी फक्त मार्क चेक करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर याचं संपूर्ण विश्लेषण पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, नाहीतर आपण नंतर हे विश्लेषण घेणार आहोतच. प्रश्न क्रमांक 86, भाषेच्या अलंकाराचे डॅश हे 2 मुख्य प्रकार आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शब्दालंकार आणि अर्थालंकार. प्रश्न क्रमांक 87, कोळ्याच्या जाळ्यात मासे आले अधोरेखित शब्द काय दर्शविते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मूळ उद्देश. प्रश्न क्रमांक 88, मरावे परी कीर्ती रूपी उरावे अधोरेखित उभयण्वी अव्ययांचा प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विधेयपूरक संकेतबोधक. प्रश्न क्रमांक 89, शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. वाक्यातील अधोरेखित शब्दांचे कार्य ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विधेयपूरक. 88चं जे बरोबर उत्तर आहे ना ते ऑप्शन नंबर ए आहे, न्यूनत्व बोधक. चुकीचं सांगितलं त्यामुळे मी परत एकदा सांगते. आणि 89चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, विधेयपूरक. प्रश्न क्रमांक 90, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक डॅश यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वि. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 91, चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना वरील वाक्यातील अलंकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, चेतना गुणोक्ती अलंकार. प्रश्न क्रमांक 92, नाटकात संवादांबरोबर स्वतःशी केलेले जे भाषण असते त्यास डॅश असे म्हणतात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, स्वगत. प्रश्न क्रमांक 93, वन्ही वैश्वानर हुताशण यासाठी समानार्थी शब्द निवडा.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अग्नी. प्रश्न क्रमांक 94 शुद्ध शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आध्यात्मिक. हा शब्द वारंवार स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 95 कंठ दाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे सद्गदित होणे. प्रश्न क्रमांक 95 कंठ दाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सद्गदित होणे. प्रश्न क्रमांक 96 अडकित्ता अक्का चिमटा चिंच रजई हे कोणत्या प्रकारचे भाषेतील आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कानडी. प्रश्न क्रमांक 97 शर्वरी या शब्दाचा समानार्थी ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रात्र. प्रश्न क्रमांक 98 मी त्याला मुंबईस धाडला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन नंबर सी आहे कर्मभाव संकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 99 जो जे वांछील तोथे लावो वाक्याचा प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी विद्वर्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 100 विहग या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन नंबर बी आहे उपपद तत्पुरुष समास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 6 धुळे याचे संच एचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.